चला मित्रांनो, आता जाऊ संकेतच्या शिव्या खायला आणि ब्लॉगची सुरुवात आता शिव्या खाऊनच होणार आहे। आम्ही चाललोय कसाऱ्याला, इथे एक वॉटरफॉल आहे, त्या वॉटरफॉलला आज जायचं आहे आपल्याला आणि तिथे आज आपण कॅम्पिंग करणार आहे संध्याकाळी, म्हणजे संध्याकाळी पोहोचू आणि मग रात्री आपल्याला कॅम्पिंग करायचे। तर आत्ता आम्ही निघालो डोंबिवलीमधून। चला गणपती बाप्पा मोरया। 1 तास उशिरा निघाल्यामुळे आमचे संकेत दादा उन्हात तापले होते। त्यांची पायाची आग मस्तकात जायच्या आधी त्यांना पीक केलं, मग सुरू झाली आपली जर्नी। आज माझ्यासोबत होते एकूण 4 जण, संकेत, विक्रम, नीरज आणि दशांकित। हा दशांकित आज नवीन होता आमच्यात आणि याचं नाव पण नवीनच, त्यामुळे आम्ही कॅम्पिंगवरून रिटर्न आलो तरी याचं नाव काय लक्षात राहत नव्हतं। असो, तर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये। आय नो प्रत्येकाला उत्सुकता लागली असेल ती एक्झॅक्ट रस्ता जाणून घ्यायची, तर जास्त वेळ न दवडता सुरू करतो आता इन्फॉर्मेशन। आजची व्हिडिओ थोडी रॉ ठेवली आहे जेणेकरून आपल्याला जास्त ते डोक्यात राहावं यासाठी। तर आत्ता मी येऊन पोचलो मुंबईकडून कसारा घाटामध्ये। घाट सुरू झाला की डाव्या हाताला जव्हारकडे जाण्याचा रस्ता लागतो। एकदा का तुम्ही डाव्या हातापासून टर्न घेतला की हा रस्ता फॉलो करायचा, ते वाकडपाडा गावाची कमानी येईपर्यंत। याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे गुगल मॅप, जे आम्ही सुद्धा केलं होतं। किती लांब आहे? 24 किलोमीटर। पण या 24 किलोमीटर प्रवासात तुम्ही इथला असा काही निसर्ग अनुभवताल की दुसऱ्यांदा यायचं मन नक्कीच होईल। एका बाजूला घाटमाता, दुसऱ्या बाजूला दरी, तर कधी दोन्ही बाजूला झाडं आणि समोर मावळणारा सूर्य। तो बोगदा कुठे रे इकडे? तो त्या बोगद्यात नाही का जातात लोक? अरे बोगदा म्हणजे ते ट्रेन पास होते नाही का, ते ब्रिज मागे गेलं रस्ता। मजा आहे पावसाळ्यात फिरण्यासारखं असेल ऍक्च्युली मस्त। मित्रांनो, काही ठिकाणी मी कोणत्या जागेवरून टर्न घेतला हे बघायचं विसरलो, कारण गाडी हातात असल्या कारणाने मिस्टेक होत राहते। तर तुम्ही गुगल मॅपला नक्कीच फॉलो करून जात राहा। निसर्ग बघत बघत आपण येऊन पोचतो ते या वाकडपाडा गावच्या कमानीपर्यंत। इथूनच या कमानीतून आपल्याला आत जायचं आहे, मग इथून होते कच्च्या रस्त्याला सुरुवात। गाड़ी उतरू का? गाड़ी जाएगा रस्ता ऐसे जाता। गाड़ी में उतरू नको, काय गरज नाही। धक्का देणार होता का गाडीतून उतरून? मला वाटलं गाडीतून उतरून धक्का देतो। मी व्हिडिओमध्ये काही घर आणि शाळा जाताना दिसतील तर तुम्ही त्या लक्षात ठेवायच्या आहेत।
त्यानंतर आपल्याला डुगारवाडी हे गाव मॅपवर लावायचं आहे आणि पुढे जात राहायचं आहे. डुगारवाडी या गावातच ही लोकेशन आहे. जरी आपल्याला रस्ता नाही भेटला तरी खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी एक स्थानिक काकांचा नंबर दिला आहे, ज्यांना कॉल करून आपण ॲज अ गाईड म्हणून घेऊ शकता. सोबतच यांच्याशी बोलणं झालं असता त्यांनी सांगितलं की ते जेवणाची व्यवस्था पण करून देतील. या गावात पोचल्यावर थोडंसं पुढे गेले की एक प्रायव्हेट प्रॉपर्टी दिसते. हिला बघतच आपल्याला डाव्या बाजूने गाडी टाकायची व या प्रॉपर्टीच्या आत न जाता प्रॉपर्टीचा कंपाऊंड धरूनच पुढे जात राहायचं आहे. आम्ही सुद्धा नवीन असल्यामुळे आत गेलो होतो, पण तेथील मुलांना विचारलं असता कळालं की वाट बाजूनी आहे. धबधबा कुठे आहे? धबधबा पुढेच आहे का? गाडी जाणार समजलं. उद्या येऊन चाक नेले सगळे काढून. प्रॉपर्टीचा कंपाऊंड धरूनच पुढे जात राहायचं आहे. राईट काय आपली थार आहे का? हो ना, थांब ना. रस्ता तर बघ आधी कुठे आहे. कोपऱ्याने जायला लागलं. आहे कोपऱ्या कोपऱ्याने रस्ता आहे. सॉरी गाईज, नाही आपली थार नव्हती ना. बाजून जायला लागली. बस तूच आम्हाला पोचू शकतेस. आय लव्ह यू झेन. मस्त आहे. सॉरी, इज्जत काढली का मी त्याची? रस्ता बरोबर आहे. ट्रॅक्टर विक्टर जात नाही का? असं वाटतं एकदम हॉन्टेड लोकेशनला चाललो आपण. हाँ ना, ऊपर से ये जो कंपाउंड बना के रखा है ना, एकदम बैठक बना है. लेकिन ऐसा लग रहा है हॉन्टेड लोकेशन पर ही जा रहे हो. बस ऐसे मत बोलो. गाडीत नशीब चिकन आणलं ना, 2-4 भूतं बसली असते आतापर्यंत गाडीत मागे चिकन. अरे बाबा, अशी बोलतो, अशी बोलतो. गाड़ी तो मस्त जा रहा है. बोला ना, अपना थार है भाई. आज मस्टैंग थार के रूप में आया है. नाही, गाडी नशीब आपण इथूनच आणली. आपल्या जवळ नजरेत तरी आहे गाडी. हे समोर आहे का? हो, एक नंबर. क्या दिख रहा है? काला काला. भाई मत लेके आगे आगे कितने लेके जा रहा है तू? हो गया बस. फायनली पोहोचलेलो आहोत आम्ही मित्रांनो. आम्ही आलेलो आहोत एवढ्या अथक प्रयत्नांनी. आणि आम्हाला गाडीतून उतरल्या इथे छान असा आवाज येतो पाण्याचा. ही अशी काय लोकेशन आहे. आवाज आ रहा है. हो, एक नंबर. ओ भाई 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 भाई, ये इसको बोलते हैं ना व्यू. और इधर नेटवर्क भी है. ओ भाई गजब रे. आणि आता इथून पुढे खाली जायची वाट आपल्याला मी ड्रोनद्वारे समजावतो, त्यामुळे ती आपल्याला जास्त लवकर समजेल. जसं ड्रोनमध्ये आपल्याला दिसते डाव्या बाजूने म्हणजेच लेफ्ट साईडहून मळलेली पाऊलवाट आहे, तर याच पाऊलवाटेने आपल्याला खाली जायचं आहे. मग बस तुम्ही पोचलात म्हणून समजा. जवळच मोडकसागर नावाचं धरणसुद्धा आहे आणि या धरणातूनच महाराष्ट्रातल्या मोठ्या शहरात पाणी पोचवलं जातं. आणि ही जागा म्हणजेच या धरणाचं वाहून नेणारं पात्र म्हणजेच एक मोठी व्हॅली आहे, ज्याला एक्झॅक्ट नाव नाही, पण गावकऱ्यांना विचारलं असता ते याचा उल्लेख वैतरणा नदीच करतात. पण आपण याला वैतरणा व्हॅली बोलू, जी एका मोठ्या आकाराने पसरलेली आहे. या व्हॅलीला पाहता सांदन व्हॅलीची देखील आपल्याला आठवण होऊ शकते, पण त्या तुलनेत ही व्हॅली तुम्ही प्रथम दर्शन घेणार तर तुम्ही हेच बोलणार, वा काय व्ह्यू आहे. धरणाचे दरवाजे जेव्हा खुले असतात तेव्हा पाण्याचा फ्लो जास्त असतो, जसा आत्ता आहे. त्यामुळे कोणीही या टायमात पाण्यात उड्या मारू नये आणि खाली पोचल्यावर पाण्याचा प्रवाह बघूनच पाण्यामध्ये उतरावे अथवा टाळावे.
इथे मस्ती मजा करायच्या आधी काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. ही व्हॅली आहे ती वैतरणा धरणाची, त्यामुळे या व्हॅलीमधील पाण्याची लेवल वाढते पण जेव्हा दरवाजे उघडले जातात. त्यामुळे रात्रीच्या वेळी खाली टेंट टाकून कॅम्पिंग करू नये. पावसाळ्यात तर मोठ्या प्रमाणात पाण्याची लेवल वरपर्यंत असते, त्यामुळे आपण असं एकंदरीत समजू की ही जागा फक्त आणि फक्त उन्हाळ्यापुरतीच आहे. तर मित्रांनो, ही होती प्रॉपर या लोकेशनपर्यंत पोचायची डिटेल. खाली कमेंट करून मला नक्की सांगा ही जागा आणि ही व्हिडिओ आपल्याला कशी वाटली. सोबतच चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करून घ्या. चला तर मग मी पुन्हा भेटेल तुम्हाला लवकर अशाच एका नवीन आणि सिक्रेट लोकेशनवर. तोपर्यंत जय शिवराय आणि जय महाराष्ट्र. किती डोकं लपवलं तरी तो गोप्रो आहे भाई. दरवाजा लगा है ना अच्छे से. इसका फेस दिख रहा है. मेरा दिख रहा है क्या? मेरा अरे वो सब कवर हो रहा है. क्या बात कर रहा है? हाँ, क्या बात कर रहा है? सब कवर हो रहा पूरा कौन देता है? है. नीचे बड़ा स्क्रीन है ना उसका. अच्छा.